मुंडेंनी अख्ख्या महाराष्ट्राला वाचवले। होय, काल रात्री पुण्यामध्ये एक अशी धडक कारवाई झाली की ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचा जीव वाचलाय। पुण्यातील एका ठिकाणी एक अशी वस्तू सापडली की जी पुण्यामधून अख्ख्या महाराष्ट्राला सप्लाय केली जात होती आणि ती जर त्या परिस्थितीत पोहोचली असती तर अख्ख्या महाराष्ट्राचा जीव धोक्यात आला असता। पण मुंडे साहेबांनी कारवाई केली आणि अख्खा महाराष्ट्र वाचला। खरंच काल रात्री 2 वाजता मुंडे साहेबांनी रेकॉर्ड तोडलाय। देशाच्या इतिहासात अन्न व औषध प्रशासनाने इतकी मोठी भेसळ कधीच उघड केली नव्हती। खरं तर कालपर्यंत दूध, पनीर, गुटखा अशा पदार्थांमधील भेसळ बाहेर काढली जात होती, पण काल एक अशी वस्तूमधील भेसळ उघडकीस आली की जिच्यामुळे थेट माणसांचा जीव गेला असता। एक असा छापा टाकला गेला, त्यांच्यात अशा वस्तू सापडल्या ज्या महाराष्ट्राला प्रत्येक घरातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे विश्वासाने खात होते। काल रात्री 2 वाजता मुंबईवरून जेव्हा अन्न व औषध प्रशासनाची टीम निघाली होती, पुण्यामध्ये एक असा मोठा गोडाऊन होता की जिथून अख्ख्या महाराष्ट्राला पोहोचवला जायचा। त्या गोडाऊनवर छापा टाकायचा होता, पण पुण्यात शिरण्याआधी एका नदीमध्ये त्यांना एक अशी विचित्र हालचाल दिसली। त्या हालचालीची त्यांना शंका आली। गाडीतून 2 अधिकारी खाली उतरले। नदीत पाहतात तर काय, नदीत पाणी नव्हतं, तर त्या पाण्यावर तरंगणाऱ्या त्या वस्तूंचा इतका मोठा साठा होता की जेव्हा तो खाली पाहून तपासला तेव्हा अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। मग त्या वस्तू नेमक्या काय होत्या? त्या वस्तू महाराष्ट्राला गुपचूपपणे चालवणारा तो गुन्हेगार याचं देखील नाव समोर येत आहे। त्याच्याही गोष्टी आता उघड झाल्यात। खरं तर काल रात्री इतिहासच घडणार होता, ज्याची कल्पना अन्न व औषध प्रशासनाच्या टीमला नव्हती। त्यांना वाटलं साधी आपण फक्त जाऊन एक नेहमीप्रमाणे भेसळ उघड करायचे, पण त्यांनी नकळत एक असा मोठा प्लॅन उघडकीस आला आणि त्यात एक असं मोठं नाव समोर आलं। खरं तर IAS अधिकारी आणि अन्न औषध प्रशासन FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी अबालवृद्धांच्या आरोग्याशी खेळणारी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी धाड टाकायची होती। त्यासाठी त्यांना मुंबईतील मुख्यालयात बसून एक अत्यंत गुप्त माहिती मिळाली। या माहितीचा माग काढत मुंडे आणि त्यांचे विशेष पथक पुण्याकडे कूच करत होते। पण पुण्याच्या शिरूर भागात पोहोचताच अचानक त्यांना एक नदी दिसली। त्या घोड नदीच्या संशयास्पद बंधाऱ्यापाशी जे चित्र त्यांना दिसलं आणि त्यानंतर झालेल्या तपासानं जे भीषण सत्य उघडकीस आलं ते पाहून अक्षरशः अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। मग पुण्यामध्ये नेमकी कोणती वस्तू सापडली की ज्यानं अख्ख्या महाराष्ट्राचा जीव धोक्यात आला असता? कोण होता तो यामागचा मास्टरमाइंड की जो अख्खा महाराष्ट्र संपवायला निघाला होता? सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंडे साहेबांनी काय सूचना दिली आहे? चला जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमधून। तुकाराम मुंडे यांनी जेव्हापासून अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी भ्रष्ट व्यापारी आणि भेसळखोरांचे धाबे दणाणले होते। पहिला दणका तर त्यांनी रामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनासंदर्भातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बाबींवरही कारवाईचा बडगा उगारला होता। मुंबई, बीड, पुरंदर अशा विविध ठिकाणी त्यांनी हजारो किलो भेसळयुक्त पनीर खवा जप्त केला होता। पण आता मुंडे ज्या मोहिमेवर निघाले होते ती या सगळ्यांपेक्षा कित्येक पटीनं मोठी आणि भयानक होती। कारण आता जे पकडलं जाणार होतं त्याचा थेट धोका केवळ एका शहरापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा विळखा बसणार होता। ही घटना जरी पुण्यात घडलेली दिसत असली तरी तिची लिंक जेव्हा तपासात सापडली तेव्हा अख्ख्या देशामध्ये खळबळ उडणार होती। अशा एका महागोदामाचा सुगावा लागला होता की जिथून अख्ख्या महाराष्ट्राला कालबाह्य आणि सडलेल्या अन्नांचा सप्लाय केला जात होता। रात्रीचे ठीक 12 वाजले होते। मुंबई मुख्यालयातून तुकाराम मुंडेंच्या आदेशानं 3 गाड्यांचा ताफा पुण्याच्या दिशेनं अत्यंत गुप्तपणे रवाना झाला। मग पुण्यामध्ये नेमकी कोणती वस्तू सापडली की ज्यानं अख्खा महाराष्ट्राचा जीव धोक्यात आला असता? कोण आहे तो यामागचा मास्टरमाइंड की जो अख्खा महाराष्ट्र संपवायला निघाला होता? सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंडे साहेबांनी काय सूचना दिली आहे, चला जाणून घेऊया। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गाड्यांचा वेग वाढला होता। पथकातील अधिकारी अत्यंत सतर्क होते। हे ऑपरेशन इतकं गुप्त होतं की स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना देण्यात आली नव्हती। गाड्या पनवेलच्या दिशेनं पुढे आली असताना अचानक टीम लीडर असणाऱ्या मुख्य अधिकाऱ्याचा सॅटेलाईट फोन वाजला। हा फोन पुण्यातील त्यांच्या एका स्थानिक खबऱ्याचा इन्फॉर्मन्सचा होता। खबऱ्यानं घाबरलेल्या आवाजात सांगितले, सर मोठा प्रॉब्लेम झालाय, तुम्ही ज्या मुख्य गोदामावर छापा टाकायला येत आहात ते गोदाम सध्या पूर्णपणे बंद आहे। तिथले सगळे दिवे विझवण्यात आलेले आहेत आणि बाहेर मोठं कुलूप लावलंय। कदाचित त्यांना तुमच्या कारवाईची कुणकुण लागली आहे। हा फोन कॉल ऐकून गाड्यांमधील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग जमा झाले। जर गोदाम बंद असेल तर रंगेहात कारवाई कशी करायची? अधिकाऱ्यांनी तात्काळ ही माहिती मुंबई आयुक्त तुकाराम मुंडे यांना दिली। मुंडे शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते। त्यांनी आदेश दिला, गाड्या थांबवू नका, हा त्यांचा डाव असू शकतो।
तुमचा प्रवास सुरू ठेवा आणि गोदामावर बारीक लक्ष ठेवा. गाड्या एक्सप्रेस वेवरून वेगानं पुढे सरकत होत्या. लोणावळा पार करून गाड्या जेव्हा पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आल्या होत्या तेव्हा रात्रीचे 2:30 झाली होती. तितक्यात पुन्हा एकदा अधिकाऱ्यांचा फोन खणखणला. त्याच खबऱ्याचा पुन्हा फोन होत आला होता, पण त्यावेळी त्याचा आवाज अधिक थरथरत होता. तो म्हणाला, सरजी, मी जे पाहतो ते भयंकर आहे. ते गोदाम जरी बाहेरून बंद दाखवलं जात असलं तरी त्याच्या मागच्या बाजूनं प्रचंड हालचाल सुरू झाली आहे. गोदामाचं शटर हलकेच उघडून आतमधून मोठ्या ट्रक्स आणि टेम्पो लावले जातात. गोदामातला लाखो रुपयांचा अत्यंत माल घाईघाईत गायब केला जातोय. अख्ख्या महाराष्ट्राला सडलेला पुरणारा हे मुख्य केंद्र रिकामं केलं जातंय. जर तुम्ही पुढच्या तासाभरात पोहोचला नाही तर सर्व पुरावे नष्ट होतील. आता वेळेविरुद्धची शर्यत सुरू झाली होती. तो साठा इतका प्रचंड होता की जर तो बाजारात गेला तर अख्ख्या महाराष्ट्राला अन्नातून विषबाधा होण्याची भीती होती. अधिकाऱ्यांनी चालकाला गाडीचा वेग आणखी वाढवण्यास सांगितलं. गाड्या चाकण शिक्रापूर मार्गे थेट शिरूरच्या हद्दीत पोहोचल्या. आता टीम थेट त्या महागोदामाच्या दिशेनं वळणार होती जिथं तो काळा बाजार सुरू होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. रात्रीच्या अंधारात गाड्या जेव्हा शिरूर शहरातील घोण नदीच्या पुलावरून जात होत्या तेव्हा पहाटेचे साधारण 4 वाजत आले होते. पुलावरून जाताना गाड्यांचा वेग थोडा कमी झाला. तेवढ्यात सर्वात पुढच्या गाडीत असलेल्या एका तीक्ष्ण नजरेच्या अधिकाऱ्याला पुलाच्या खाली नदीच्या पात्रात काहीतरी अत्यंत विचित्र आणि संशयास्पद हालचाल दिसली. नदीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ एक मोठा आयशर ट्रक उभा होता आणि काही माणसं त्या अंधारात ट्रकमधून मोठ्या गोण्या आणि बॉक्स थेट नदीच्या पाण्यात फेकत होते. त्या अधिकाऱ्यांनी तत्काळ ओरडून सांगितलं, गाडी थांबवा, खाली काहीतरी गडबड सुरू आहे. चालकानं क्षणाचाही विलंब न करता थेट पुलाच्या कडेला गाड्या लावल्या आणि ब्रेकचा मोठा आवाज झाला. अधिकाऱ्यांनी गाड्यांचे दरवाजे उघडले आणि हातामध्ये टॉर्चेस घेऊन ते नदीच्या बंधाऱ्याच्या दिशेनं धावले. सरकारी गाड्यांचा आवाज ऐकताच नदीपाशी पुरावे नष्ट करणारे ते लोक ट्रकमध्ये बसून अंधाराचा फायदा घेत वेगानं पसार झाले. पण एफडीएच्या पथकानं जेव्हा त्या बंधाऱ्यापाशी जाऊन टॉर्चचा प्रकाश टाकला तेव्हा तिथली दृश्य पाहून अख्ख्या टीमच्या पायाखालची जमीनच सरकली. नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा संथ प्रवाह वाहत होता, पण त्या पाण्याच्या त्या प्रवाहात केवळ पाणी नव्हतं तर चक्क शेकडो बिस्किटांची पाकिटं, मॅगी मसाल्याचे बॉक्स आणि अन्न व पदार्थांची हजारो पाकिटं पाण्यावर तरंगत होती. नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह कमी आणि त्या अन्नपदार्थांचा खोचच जास्त झाला होता. हे निव्वळ जलप्रदूषण नव्हतं तर गोदामातून गायब केलेला तोच विषारी साठा होता जो पकडला जाण्याच्या भीतीनं या बंधारात फेकून दिला गेला होता. तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार घोड नदीतून काढलेल्या नामांकित कंपन्यांच्या बिस्किट आणि मसाल्यांच्या पाकिटावरून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. हे भेसळखोर व्यापारी कचऱ्याच्या भावात मिळणारा कालबाह्य म्हणजे एक्सपायर्ड खरेदी करून केमिकलनं जुनी तारीख पुसून अत्याधुनिक मशीनद्वारे त्यावर नवीन तारखेचा बनावट शिक्के म्हणजेच रिस्टिम्पिंग मारत असत. एफडीएच्या कारवाईच्या भीतीनं त्यांनी हा विषारी साठा नदीत फेकला होता. असं अन्न खाल्ल्यानं तीव्र विषबाधा, किडनी आणि यकृताचे आजार होऊ शकतात. नागरिकांनी यापासून वाचण्यासाठी पाकिटावरील फॉन्ट, पॅकेजिंग तपासावे आणि नेहमी पक्क जीएसटी बिल मागावे. भेसळ आढळल्यास तातडीने एफडीएकडे तक्रार नोंदवण्याचं आवाहनही मुंडेंनी केलंय. ही धक्कादायक माहिती ऐकल्यानंतर एक सहजच नागरिक म्हणून आपली जबाबदारी खूप वाढली आहे. आपण बाजारात जातो, पैसे कमावतो, डोळे झाकून वस्तू घरी आणतो, पण या भेसळखोरांनी आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतलाय. म्हणून आता आपल्याला स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी लागेल. यासाठी 4 अत्यंत महत्त्वाच्या स्टेप ज्यात पहिल्यापासून फॉलो करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही दुकानात कोणतेही पॅक बंदोबस्त वस्तू खरेदी करता तेव्हा फक्त एक्सपायरी डेट पाहू नका, तर त्या पाकिटावरील फॉन्ट आणि प्रिंटिंग नीट तपासा. जर पुसट असं असेल तर एकावर एक छापलेली वाटत असेल तर तारीख हातानं खरडल्यावर निघत असेल तर समजून जा की हा स्टॅम्पम्प केलेला असू शकतो. दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्ही पक्के जीएसटी बिल मागण्याची सवय ठेवा. अनेकदा आपण किरकोळ व दुकानदारांना बिल घेत नाही, त्यामुळे भेसळयुक्त अन्न खाऊन कोणाची तब्येत बिघडली तर आपल्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा राहत नाही. पक्के बिल असल्यावर दुकानदार आणि कंपनी दोघांचाही कायद्याच्या कचाट्यात पकडता येतं. तिसरी स्टेप, जर तुमच्या कोणत्याही वस्तूत चवीत, रंगात किंवा वासात जराही संशय आला तर ती वस्तू फेकून न देता किंवा अंगावर न काढता थेट एफडीएलच्या टोल फ्री क्रमांक किंवा अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवा. तुमची एक छोटीशी तक्रार लाखो लोकांचा प्राण वाचवू शकते. चौथी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप, ब्रँडेड वस्तू स्वस्त दरात मिळतात ते रस्त्यावरील अनोळखी फेरीवाल्यांकडून कधी खाद्यपदार्थ खरेदी करू नका. नामांकित कंपन्यांच्या कचऱ्याच्या भावात पिकवला जात असेल तर तिथं 100% काहीतरी काळेभीर असेल, हे लक्षात ठेवा.